आणि ती शक्ती काम करते त्या क्षणी. महाविष्णू म्हणजे असं सामर्थ्य आहे की त्यांना स्वयं त्यामध्ये काही करायची गरज नाही, केवळ शक्ती काम करून, जसं आपण म्हणतो सीता शक्ती, ती शक्ती सगळे काम करते. आपण जेव्हा भगवंताला धर्मसंस्थापना करायची असते तेव्हा मात्र भगवंताला स्वतः शक्तीसह यावं लागतं. संभवामी आत्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति तदा आत्मानं सृजामि. मला पुन्हा स्वतःला यावं लागतं. तोपर्यंत त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा मला यायची गरज नाही तेव्हा मी शांत आहे, माझी शक्ती सगळं काम पाहून घेते. मला काम करायची गरज नाही, शक्ती सगळं काम करते फक्त. म्हणून तर दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा महाविष्णू योगनिद्रा घेत आहेत आणि विष्णू कर्ण मलोत बहुत. भगवान विष्णूंच्या कानातून एका बाजूने मधु आणि दुसऱ्या बाजूने कैटप नावाचे दैत्य निर्माण झाले आणि कमळामध्ये बसलेल्या ब्रह्माजींना मारायला निघाले. तेव्हा ब्रह्माजींनी स्मरण कोणाचं केलं? शक्तीचं केलं, निद्रादेवीचं केलं. रात्री सुप्त आहे दुर्गा सप्तशती. विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसप्रभो. ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार स्वरात्मिकः. विविध नावाने उल्लेख केला. सुधात्माक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मका स्थितः. शक्तीचं स्मरण ब्रह्माजी करतायत तेव्हा महाविष्णूंना हात मारलं नाही. महाविष्णू शेषावर शयन करतायत परंतु शक्तीचं स्मरण. कारण तेव्हा महाविष्णू आपली शक्ती अनंत ब्रह्मांड उदरात स्थापित करून मग तेव्हा शक्ती सगळं कामकाज करते. आणि अशा वेळेला पुन्हा जेव्हा निर्माण करायचं असतं तेव्हा ही शक्तीच काम करते. पण त्यामध्ये बिघाड झाला तर भगवान स्वयं येतात, अवतार धारण करतात.